नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। निशा सोनटक्के यांचा लिखित हा अनुभव असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते। रात्रीची वेळ साधारण 12:30 वाजले असावेत। मी कार ड्राईव्ह करत होतो। माझी बायको माझ्या शेजारी शांतपणे बसली होती आणि फोनची रिंग वाजली। फोन बायकोचाच, नंबर बायकोचाच आणि आवाजही तिचाच। अहो कुठे आहात? मला इथे सोडून कुठे गेलात? मी बायकोकडे बघितले। ती शांतपणे समोर बघत बसली होती। तिचा स्वभाव थोडा खोडकर आहे, म्हणून मी रागानेच फोन बंद केला। पण काय आश्चर्य, परत फोन बायकोचाच। अहो मला घ्यायला या। आता मी चिडून कार साईडला घेतली आणि विचारले, काय फालतूपणा चाललाय हा? वेळ काय, आपण घरात आहोत का? तिने शांतपणे माझ्याकडे बघितले। ती एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती। ती माझी बायकोच नसावी, इतकी शांत ती कधीच नसते। आता तिचे डोळे थंड गारगोटीसारखे वाटत होते। व्हॉट हॅपन? इज देअर एनी प्रॉब्लेम? तिने विचारले। तिने समोर बोट केले। तिची नखे बरीच लांब होती, त्यावर काळे नेलपेंट। माझ्या बायकोची नखे लांब तर नाहीतच, पण काळे नेलपेंट शक्यच नाही। मी समोर बघितले। एक पंथी फडफडत अगदी एकटी सदांतरी आमच्या कार समोरून चालली होती। त्या क्षणी मला स्पष्ट जाणीव झाली, कुणाचा तरी जीव धोक्यात आहे। जीव जाईल इतकी भीती। परत फोनची रिंग, पण मी फोन घेऊच शकत नव्हतो, घेताच येईना। हाऊ इट इज पॉसिबल? कारमध्ये एक प्रकारचा कुबट जळका वास पसरला होता। रस्ता सुनसान होता। समोर काळोखाचे साम्राज्य पसरलेले। समोर कुठेही दिवे नव्हते। तिने स्टीअरिंग व्हीलकडे बघितले। मी भारावलेल्या सारखा चालवत होतो। एका निर्जन स्थळी कार आपोआपच थांबली। 4 तगडी माणसे आली। ते लूटमार करणारे असावेत। ते माझी कॉलर पकडणार, पण ते मला पकडूच शकत नव्हते। मला चालता येत नव्हते, उभे राहता येत नव्हते, डोळ्याला नीट दिसतही नव्हते। आता लक्षात आले, माझा तर ॲक्सिडेंट झाला होता। एका फूड मॉलला आम्ही गेलो होतो। स्नॅक्स, कॉफी घेतली। बायको वॉशरूमला गेली। मी गाडी गर्दीतून बाहेर काढायला आणि एका ट्रकने माझ्या गाडीला धडक दिली। मी जागीच गेलो। बायकोचा फोन वाजतोय, मी बोलतो ते तिच्यापर्यंत ऐकू येत नव्हते। आणि असे ऐकण्यात होते, त्या टॉयलेटमध्ये एका बाईवर अतिप्रसंग होऊन तिचा खून झाला आहे। ती कुणा जिवंत माणसाच्या रूपात बाहेर पडते, त्या नराधमांना शोधायला। मला ही अफवा वाटली होती, पण साक्षात माझ्या बायकोच्याच रूपात। आता ते लूटमार करणारे तिच्या मागे लागले। तिने एकाचा गळा पकडला, मूळ रूपात आली। ते सगळे सैरावैरा पळत सुटले, पण ते कधीच मेलेले होते। सगळा भास। मी मात्र काळोखात एकटाच। बायकोचा फोन वाजतोय, मला उचलता येत नाही। ती बाई अदृश्य झाली। काही वेळाने मला बायको उठवत होती। मी तिला कसा काय दिसतो? तोच ती बोलली, त्या टॉयलेटमध्ये खरंच भूत आहे हो। ती बाई मला मारून पळाली। जाताना मीच बाहेर चालले असे हुबेहूब रूप होते, पण मला लोकांनी वाचवले। तुम्ही उठा ना, ऐका ना हो। मी शांतपणे बघितले। माझीच बॉडी पोलीस ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत होते। बायको तिथेच धावत रडत बडबडत होती। मी शांतपणे बघत होतो, मला फक्त ते दिसत होते। रात्र झाली की काळोखात मी घराभोवती फिरतो। आतून बायकोचा मुलांचा आवाज येतो। दारे खिडक्या बंद असतात, कारण त्यांना खिडकीवरून टकटक ऐकू येते। ते घाबरतात, पण ती टकटक मीच करतो। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।